ही जबाबदारी आहे. कुटुंबामध्ये हट्टी तापट आजारी असणारी मुलं सदस्य आहेत. काही सदस्य चोरून व्यसन करणारे आहेत, मद्यपी आहे, धूम्रपी आहे, मांसाहार करणारी आहेत. चुकूनही आमच्या भारतीय भगिनींना या गोष्टी मान्य नाहीत. त्यासाठी त्या सतत चिंताक्रांत असतात. म्हणून त्यासाठी मराठी अस्मितेत आणि आमच्या याज्ञिकी विभागानं तो उपाय आणलेले आहेत ते त्वरित दाखवावेत. इथे श्रीयंत्र रुद्रयंत्र आणलेलं आहे आणि या रुद्रयंत्राचा उपयोग जर आपण सर्व भगिनींपर्यंत पोहोचवला, घर बसल्या व्यसन बंदी ही चळवळ तुम्हाला तुमच्या घरापासून करता येईल. म्हणून हे श्रीयंत्र आहे. धातूचं पुढे आणून दाखवा, इकडे पुढे आणून बहिणींकडे आणून दाखवा. ते पुरुषांना दाखवून काय उपयोग? ते पुरुष लोक तुमचं ऐकणार नाही. धातूचे आणि लाकडाचे हे नावेवरचे नावेच्या लाकडाचे श्रीयंत्र आणि रुद्रयंत्र केलेले आहे. समुद्रावर जी नाव चालते हे जे धातूचे श्रीयंत्र रुद्रयंत्र आहे आमच्या सर्वच भगिनींकडे असतील यात संशय नाही. तथापि आमच्या भगिनींकडे ज्यांच्याकडे श्री आणि रुद्रयंत्र आणि कुबेर यंत्र आहे आणि ज्या भगिनी प्रति पौर्णिमेला स्वतः सत्यनारायण करतात त्यांनी हात उंच करावे. धन्यवाद. बरेचसे हात उंच झाले, पण जे हात उंच नाही त्यांना जर तुम्ही सांगितलं त्याही तुमचं अनुकरण का करणार? नक्कीच करते. म्हणून या रुद्र यंत्राची महती सांगताना त्यावर महामृत्युंजय जपाचा तथा महिमनाचा आपण अभिषेक गळतीनं करावा, पाण्याचा अभिषेक. आणि ते तीर्थ तुमच्या घरात जे लोक दारू पितात, व्यसन करतात, त्यांना जर ते तीर्थ दिलं गुपचूप गाजावाजा न करता, सुंटे वाचून खोकला नाही. पण तुम्ही असं काही चॅलेंज घेऊ नका, कशी तू दारू सोडत नाही बघते, ते एखाद्या तीर्थ घेणार नाही. म्हणून या बाबी संयमानं चातुर्यानं त्या आपण सिद्ध कराव्यात.